सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील शिंदे टोल नाका येथे तृतीयपंथी परंपरागत दीक्षा मागून आपले जीवन व्यतीत करत असतात। पैशावरून वाद झाल्याने संशयित सोनू गुघे आणि सागर शिंदे उर्फ शुभांगी यांनी फिर्यादी शिल्पा उर्फ सूरज राजू जगताप यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। यावेळी धर्मगुरूसह तब्बल 30 ते 35 तृतीयपंथी उपस्थित होते। फिर्यादी व संशयित एकमेकांशी परिचित असून ते अनेक दिवसांपासून काम करत होते। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ती त्यांना खंडणी देत असल्याचं सांगितलंय, पण खंडणी देणे बंद केल्यानंतर संशयितांनी फोनद्वारे फिर्यादी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्याने एकच खळबळ माजली। मुख्यतः तृतीयपंथी अनेक वेळा जोर जबरदस्ती करताना टोल नाक्यावर सर्रास दिसून येतात। काही महिन्यांपूर्वी शिंदे टोल नाका येथेच नबरदेवाने मनाप्रमाणे पैसे न दिल्याने तृतीयपंथांनी चक्क गाडीच्या छतावरच ताल धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। आता त्याच तृतीयपंथी यांच्या आपापसातल्या वादामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आल्यामुळे यातही व्यवसाय असतो असा चर्चेचा विषय निर्माण झालाय। मी शिल्पा राजू जगताप, राहणार देवलाली कॅम्प, आणि मी सिन्नर तालुक्यामध्ये मागत होते आणि टोल नाक्यावर मागत होते। शुभांगी सागर रमेश शिंदे उर्फ शुभांगी आणि सोनू गुगे या दोघांकडे मी पहिले होते। त्यांना मागून वगैरे सगळे त्यांना पैसे द्यायचे, ते माझ्याकडून वसुली करायचे आणि आता सध्या मी त्यांना पैसे देणं बंद केलं। त्यांनी माझ्याकडे खंडणीची माग केली, मी ते देणं बंद केलं। त्याच्यानंतर मी स्वतः आमचे धर्मगुरू यांच्याकडे मी गेले। त्यांच्याकडे गेल्यानंतर मी त्यांच्याकडे सांगितलं की यांचा मला असा असा जाच आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला जर धर्मगुरूकडे गेले तर मला मारतील हाणतील अशी धमकी दिली। आमच्या धर्मगुरूलाही धमकी दिली। मला काल रात्री मला कॉल केला, मला सांगितलं तू सिन्नरला टोलवरती इलाक्यामध्ये कुठे एकटी दिसली तुझ्या हातपाय तोडल, तुला मारून टाकल, तू कुठे हिंडायचं नाही काय नाही। आमच्या धर्मगुरूलाही धमकी दिली, तुम्ही तिला कसं काय जवळ ठेवलं, तिला तुमच्या जवळ ठेवू नका, तिला हुसकून द्या, माझ्यावर खूप अन्याय होतोय, मी एकटी दुखते ते माझ्यावर जातपात करताय, मी जय भीम समाजाचे आहे, मला समाजाहून पण बोलत आहे तू जय भीमचा आहे, तू असा आहे तसा आहे, तुझे किती जय भीमचे असेल तेवढे घेऊन ये, माझ्या जातीहून पण मला बोलण्यात आलेलं आहे। आणि आज जर माझ्यावर अन्याय होत आहे, मला जर कोणी जर हे केलं नाही तर मी माझ्या जीवाचाही कमी जास्त करू शकते। मी काल जीवाचा कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण आमचे गुरु मी यांच्याकडे गेले, यांना सांगितलं, यांनी मला जवळ केलं, यांच्या आश्रयाने मी पोलीस स्टेशनला आले, मी कंप्लेंट दिली, मला न्याय मिळू द्या, मी एकटी दुखतीन ते, मला मागं पुढं कोणी नाही, मला आई वडील वगैरे कोणी नाहीये। मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आले, मी कंप्लेंट दिलेली आहे, माझी कंप्लेंट त्यांनी मान्य करावा, मला न्याय मिळावा आणि माझ्याबद्दल जे घडतंय ते आज इथून पुढे दुसऱ्याबद्दल पण घडल। पूर्ण नाशिक जिल्ह्याला त्यांची त्या दोघांची सोनू गुगे सागर शिंदे उर्फ शुभांगी यांची पूर्ण आमच्या नाशिक जिल्ह्याच्या तालुक्यात सर्वांना त्यांची वाली जातपात करतात आणि सर्वांना त्यांची वाली हे टेन्शन आहे, सर्वांना ते टेन्शन देतात, सर्वांना जाऊन ते भांडतात मारतात हे करतात गुंडे लावतात। मला जर काही कमी जास्त झालं तर हे दोघं जणच त्याच्यावाले सगळं काही साक्षीदार राहतील, आरोपी राहतील। शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर आणि सोनू गुगे राहणार नांदूर नाका ते दोघं जण राहतात। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे।
मार्केट उनका भी ख्याल रखें।